नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. देशाचा सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन आता 1 महिना झाला आहे, तरी सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. मग साहजिकच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की भविष्यामध्ये सोयाबीनचे दर वाढतील की नाही, की याच भावाला आम्हाला सोयाबीन पुढील काळातसुद्धा विकावं लागू शकतं. यासोबतच सोयाबीन बाजारामध्ये सध्या दुसरा प्रश्न असा दिसतोय की आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या 2 आठवड्यांपासून भावात काहीशी सुधारणा झालेली दिसते. आजही सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात जवळपास 1% वाढ झाली. मग आंतरराष्ट्रीय बाजारात नेमके हे भाव कशामुळे वाढत आहेत, तसंच देशातील बाजारावर नेमका कशाचा दबाव आहे याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. सुरुवातीलाच आपण सध्या जो प्रश्न आहे की भविष्यामध्ये सोयाबीनचा बाजार वाढू शकतो की नाही त्याचा आढावा घेऊयात. अभ्यासकांच्या मते सोयाबीनचा बाजार यापुढील काळामध्ये काहीसा वाढू शकतो. सोयाबीनचे भाव सध्या 4,500 रुपयांच्या दरम्यान आहेत. काही ठिकाणी आपल्याला सरासरी भाव पातळी 4,600 रुपये सुद्धा दिसते. सोयाबीनची सरासरी भाव पातळी ही 5,500 रुपयांपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज सध्याच्या बाजारातील परिस्थितीवरून अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. पण यासोबतच सरकारचं धोरण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपल्याला माहीतच आहे की सरकारनं मागच्या 1 वर्षापासून खाद्यतेल आयातीवरील शुल्क कमी केलं आहे. त्यामुळे झालं काय की देशात येणारे आयात मोठ्या प्रमाणात होते. आयातीचा लोंढा आल्यानं सोयातेलाचे भाव कमी झालेत. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव पडलेले होते. आता काहीशी सुधारणा होतीये, त्यामुळे आपल्याकडे सुद्धा सोयाबीनचे भाव काहीसे वाढलेले दिसत आहेत. पण आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातली परिस्थिती पाहून, सरकारचं धोरण पाहून सोयाबीनचे भाव पातळी 5,500 पर्यंत वाढू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता वळूयात आजच्या भाव पातळीकडे. आता आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरामध्ये किमान 1% वाढ झाली होती. मग सोयाबीन आणि सोयाबीनला काय भाव मिळाला? आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे सीबॉटवर म्हणजेच अमेरिकेतील बाजारात आज सोयाबीनचे वायदे हे $13.25 पोहोचले होते. क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर सोयाबीनचा हा भाव 4,050 रुपयांच्या दरम्यान होता. सोयाबीनचे वायदे हे जवळपास $434 होते. क्विंटलमध्ये सांगायचं झालं म्हणजे आपल्या रुपयात सांगायचं झालं तर हा भाव होता 36,200 रुपयांच्या दरम्यान. आता आपल्याकडे काय परिस्थिती होती? आता आपल्या बाजारांमध्ये म्हणजे भारताच्या बाजारामध्ये सोयाबीनची सरासरी भाव पातळी 4,400 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीनला काय भाव मिळाला? तर आज सोयाबीनचे भाव होते 42,000 ते 43,000 रुपये प्रति टन. मग आता इथं आपल्या मनात हा प्रश्न आला असेल की अमेरिकेपेक्षा आपले भाव तर जास्त आहेत, सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव जास्त आहेत, मग आपला भाव दबावत आहे असं कसं म्हणता येतील? तर त्याचं उत्तर आहे, अमेरिकेतलं सोयाबीन हे GM आहे आणि आपल्याकडे सोयाबीन नॉन GM आहे. त्यामुळे नॉन GM सोयाबीनचं उत्पादनसुद्धा कमी असतं, उत्पादन खर्चसुद्धा जास्त असतो आणि त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारा भावसुद्धा जास्त असतो. त्यामुळे ही तफावत आहे. पण खरं सांगायचं म्हणजे सध्या आपल्या सोयाबीनला अमेरिकेच्या सोयाबीनच्या तुलनेमध्ये किंवा आपल्या सोयाबीनला जो भाव मिळतोय तो तुलनेत कमीच आहे, अपेक्षेपेक्षा कमी आहे. यापेक्षा जास्त भाव अमेरिकेच्या सोयाबीनपेक्षा आपल्याला जास्त मिळाला पाहिजे. त्याची वेगळी कारणं आहेत, त्यासाठी आपल्याला वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल आणि आपण तो लवकरच बनवूयात. मग अमेरिकेमध्ये ही भाववाढ का झाली? त्याची 2 कारणं आहेत. त्याचं मुख्य कारण आहे अमेरिकेमध्ये जैव इंधन म्हणजे बायोफ्युएलसाठी सोया तेलाला मागणी वाढली आहे. त्यामुळे सोयाबीनला आधार मिळतोय, म्हणजे सोयाबीनचे भाव काहीसे वाढलेले आहेत. अमेरिकेमध्ये मागच्या काही आठवड्यांपासून जसं इस्रायल आणि अरब देशांमध्ये मतभेद झाले, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं तेलाचे भाव वाढले होते. तेव्हापासून अमेरिकेत बायोडिझेलसाठी सोया तेलाला मागणी वाढली आहे. याच कारणामुळं सोया तेलाचे आणि पर्यायानं सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत. काही प्रमाणात अमेरिकेच्या काही भागांमध्ये सध्या कमी पाऊस आहे, याचाही परिणाम दरावर दिसतोय. आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अर्जेंटिनाचं. आता अर्जेंटिनामध्ये मागच्या हंगामामध्ये सोयाबीनचं उत्पादन कमी झालं होतं. अर्जेंटिना हा जागतिक पातळीवर सोया तेल आणि सोयापेंड निर्यात करणारा महत्त्वाचा देश आहे. पण उत्पादन घटल्यानं ही निर्यात कमी झाली. ही मागणी आली अमेरिकेकडं, कारण ब्राझीलमधून निर्यातीला समस्या असतात. मग अमेरिकेचे सोया तेल आणि सोयापेंड तसंच सोयाबीन निर्यात वाढली होती. त्याचा परिणाम सध्याही आपल्याला दिसतोय. त्यामुळेच अमेरिकेच्या बाजारामध्ये ही भाववाढ झाल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे. मग आणखी एक प्रश्न उरतो की आपल्याकडे सोयाबीन सध्या दबावात का आहे? तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे खाद्यतेल आयातीचं. याची चर्चा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेली आहे. पण सरकारनं खाद्यतेल आयातीवरील शुल्क कमी केल्यानंतर देशात आयातीचा लोंढा आला होता. देशात खाद्यतेलाचे साठे निर्माण झाले. याचा दबाव नव्या सोयाबीनपासून तयार होणाऱ्या तेलावर आला. त्यामुळे साहजिकच सोयाबीनचे भावसुद्धा कमी आहेत, कारण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन कमी होतं, म्हणजे सोयाबीनचे भाव कमी होते. सोयाबीन आधीच दबावात असताना त्यातच सरकारच्या या धोरणामुळे सोयातेलाचे भावसुद्धा पडले होते आणि याचा एकत्रित परिणाम आपल्या सोयाबीनवर दिसत होता. त्यामुळं सोयाबीन हे दबावात आहे. आता मागच्या काही आठवड्यांपासून आपल्या देशातसुद्धा सोयाबीनची सरासरी भाव पातळी काहीशी वाढलेली आहे. आपल्याला माहीतच आहे, जेव्हा नवीन सोयाबीन बाजारात आलं तेव्हा सोयाबीनला 4200 पासून 44 रुपये भाव मिळत होता.
पण नंतर भावात थोडी सुधारणा होत गेली. आत्ताची सरासरी भाव पातळी ही 4,500 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान पोहोचली आहे. बियाण्याचे भाव यापेक्षा काहीसे अधिक आहेत, पण हे भाव पातळी वाढण्याला आंतरराष्ट्रीय बाजारसुद्धा काहीसा कारणीभूत आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला माहिती आहे की मागच्या 2 आठवड्यांपासून सोयाबीनचे भाव हे $13पेक्षा काहीसे जास्त झाले आणि सोयाबीनचे भाव $400चा टप्पा पार करून पुढे आले. याचा एकत्रित परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसलाच आणि आपल्याकडे सुद्धा काहीशी भाववाढ झाली होती. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की पुढच्या काळामध्ये सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो याचं उत्तर आम्ही जाणकारांकडून घेण्याचा प्रयत्न केला. जाणकारांनी सांगितलं की सध्या तरी पुढच्या काळामध्ये सोयाबीनचा बाजार 5,500चा टप्पा गाठू शकतो असा अंदाज आहे. त्याच्यामागे त्यांनी काही कारणंसुद्धा सांगितली. त्याचं कारण म्हणजे देशात यंदा उत्पादन घटलेलंच आहे, पण आपल्या उत्पादन घटीपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये उत्पादनात होणारी वाढ काहीशी जास्त आहे. ब्राझीलमध्ये यंदा आत्तापर्यंतचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. अर्जेंटिनाचं उत्पादनसुद्धा गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढण्याचा अंदाज आहे. पण हे उत्पादन किती वाढणार हे आत्ता सांगता येत नाही, कारण या दोन्ही देशांमध्ये आता कुठं सोयाबीनची पेरणी चालू झाली आहे. मग आता हे पीक वाढणार, त्याला शेंगा लागणार, नंतर ते काढणी होणार. या काळामध्ये या मधल्या टप्प्यामध्ये काय काय घडामोडी घडतात ते पाहावंच लागेल. पण सध्या जी हवा आहे ती आहे उत्पादन वाढीच्या बाजूनं. त्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा मोठी तेजी येईल असे अंदाज कोणी सांगत नाहीत किंवा वर्तवत नाही आहेत. आणि याचा थेट परिणाम आपल्या डोमेस्टिक बाजारावर म्हणजे आपल्या देशांतर्गत बाजारावर सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ही भाव पातळी सांगितली जाते. पण सोयाबीन बाजारावर यापुढील काळामध्ये जे काही घडामोडी घडतील, दरावर जे काही परिणाम होतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू. आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमाल बाजाराविषयीचे वेगवेगळे विषय आपल्यापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.